धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास निर्णयाचं देशमुख कुटुंब स्वागत करेल। धनंजय देशमुखांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। मुंडेंनी जर राजीनामा दिला आणि हा राजीनामा जर घेतला तर त्याचं आम्ही स्वागत करू असं धनंजय देशमुखांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारनं विचार करावा असं सुद्धा धनंजय देशमुखांनी म्हटलेलं आहे। धनंजय देशमुख हे जरांगेंच्या सामूहिक उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत। संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास या निर्णयाचं देशमुख कुटुंब स्वागत करेल असं धनंजय देशमुखांनी म्हटलेलं आहे। जरांगे पाटलांच्या मागण्यांसंदर्भात सरकारनं विचार करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी त्यांचं हे उपोषण सुरू आहे। आता त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि या उपोषणामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सहभागी झालेले आहेत आणि त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर या निर्णयाचं आम्ही स्वागत करू असं देशमुख यांनी म्हटलेलं आहे। अंजली दमानिया यांनी काल अजित पवारांची भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंसंदर्भातली सर्व माहिती अजित पवारांसमोर दिलेली आहे। तसंच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। जर राजीनामा घेतला नाही तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ असा इशारा सुद्धा अंजली दमानिया यांनी दिलेला आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया समोर येते। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तर आपण या निर्णयाचं स्वागत करू असं देशमुख कुटुंबानं म्हटलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अनेक ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यामध्ये सर्वपक्षीय नेते सुद्धा पाहायला मिळालेले होते। तसंच सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा ही मागणी करण्यात आली होती। त्याचबरोबर काहींनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केलेली होती। तर धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। पाहूया। दादा मला सांगा, रात्रीपासून तुम्ही या ठिकाणी आलेले आहे। रात्री जरांगे पाटलांशी चर्चा केली, काय चर्चा झाली? नाही, दादांसोबत चर्चा नाही झाली। त्यांची तब्येत अतिशय खालवलेली आहे। फक्त हातात हात घेतला आणि त्यांची बोलण्याची कुठलीही ते इतके प्रकृती खालवले की त्यांना बोलण्याची इच्छा जरी असेल तरी बोलता नाही आलं। हत्या करणारे, अपहरण करणारे या सगळ्या लोकांवर गंभीर स्वरूपाची यांना शिक्षा झाली पाहिजे, यांना फाशी झाली पाहिजे। आणि जो तुम्ही प्रश्न विचारला, मंत्रिमंडळाची बैठक वगैरे आहे, समाज आपलं राज्य कसं सुरळीत चालेल, आपल्या राज्याला कशाची गरज आहे, कुठल्या गोष्टी नको आहेत, हे सर्वस्वी जिम्मेदार, सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत। यांनी या अनुषंगाने जे योग्य निर्णय आहेत ते घेतले तर सगळा समाज, देशमुख कुटुंबीय त्याचं स्वागतच करेल। यावर कुठला दबाव येत असेल, या प्रकरणात कोणी हस्तांतरण करत असेल तर त्यांनी तो निर्णय घेणं योग्यच आहे। सगळे निर्णय त्यांना घेतले पाहिजेत जेणेकरून समाजात शांतता, सुव्यवस्था, जे कायदा आहे त्याची सुव्यवस्था राखली पाहिजे आणि त्याचे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण नाही झाले पाहिजे। त्या दृष्टिकोनातून त्यांनी निर्णय घेतले पाहिजे, याकडं सगळं समाजाचं लक्ष असेल। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सरकार जोही निर्णय घेईल तो योग्यच असेल आणि देशमुख कुटुंब त्यांचं स्वागत करेल असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान आज दिवसभर धनंजय देशमुख या उपोषणात सहभागी असणार आहे। नितेश महाजन, झी मीडिया, अंतरवाली, सराटी।